माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार संतोष दानवे आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये संभाषण सध्या व्हायरल झालंय। या संभाषणामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार संतोष दानवे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारला। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावरती पैसे खाल्ल्याचा आरोप या ऑडिओ क्लिपमध्ये केलाय। दरम्यान या ऑडिओची पुष्टी एबीपी माझा करत नाही। 100 तक्रारी आहेत तुमच्या, त्याच्यातून एक फोन आला तेवढी उडी मारू लागला की तू? हा, मस्तीला येऊ नको तू, तुला सांगतो। सर नीट बोलत जा, तुम्ही शांततेने बोला, चांगल्या शब्दात बोला सर। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, शेतकऱ्यांना नीट बोल तू। हा, तू तर पहिलं शेतकऱ्यांना पण नीट नीट कर तुझं। बोलतोय आणि त्यांना सांगितलंय की बाबा होईल काम, पण थांबा। पैसे खाता त्यांनाच शिकवता का रे? माझी बदली करून टाका सर प्लीज। बदलीचं काय करतो तू? लोकांना नाही, सेवा दे, please, बदली माझी करून काय टाका। करतो रे? आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी। कार्यक्षेत्रात नाही, तुला चांगले लोक अंगावर घालून हो बदली ना, करत तशी नाही करणार तुझी। मला बोलूच नका सर, माझं काय हेच नाही, रोलच नाही त्याच्यात। अरे उलकासा नाही, मूर्ख दिसतो तुम्हाला काय बोलणं करणार तुला। सांगा बरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।